चला, आज भारताच्या इतिहासातल्या एका अशा वळणावर जाऊया ज्यानं देशाच्या संविधानाची ओळखच बदलून टाकली. ही गोष्ट आहे भारताच्या पहिल्या आणि कदाचित सर्वात वादग्रस्त घटनादुरुस्तीची. आणि हाच प्रश्न खरं तर या सगळ्या कथेचा केंद्रबिंदू आहे. म्हणजे विचार करा, एक देश नुकताच स्वतंत्र झालाय, स्वतःचं संविधान म्हणून त्याचा उत्सव साजरा करतोय, आणि काही महिन्यातच त्यात इतके मोठे बदल. असं का झालं असेल? यामागे नक्की काय होतं? तर गोष्ट आहे 1951 सालची. आपलं संविधान लागू होऊन जेमतेम 1 वर्ष झालं असेल आणि लगेचच एक मोठं आव्हान समोर उभं ठाकलं. देशाचं सरकार एका बाजूला आणि न्यायव्यवस्था दुसऱ्या बाजूला, यांच्यात एक असा संघर्ष सुरू झाला होता ज्याचे पडसाद पुढे अनेक दशकं उमटणार होते. आणि याच संघर्षातून जन्माला आली ही भारताची पहिली घटनादुरुस्ती. हो, आज आपण ह्याच दुरुस्तीबद्दल बोलणार आहोत. ह्या एका कागदाने भारताच्या संविधानाची दिशाच बदलून टाकली. तर मग प्रश्न असा आहे की ही वेळ आलीच का? अडचण नेमकी काय होती? बरं, त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या सरकारला देशात खूप मोठ्या सामाजिक आणि आर्थिक सुधारणा घडून आणायच्या होत्या. पण त्यांच्या या स्वप्नांच्या मार्गात काही अनपेक्षित अडथळे उभे होते. आणि हे अडथळे होते तरी काय? तर मुख्यत्वे 3 गोष्टी होत्या. सगळ्यात पहिलं आपलं संविधान स्वतः, जे खूप उदारमतवादी होतं, लोकशाही मानणारं होतं, नागरिकांना भरपूर हक्क देणारं होतं. दुसरा अडथळा होता आपली न्यायव्यवस्था, जी एकदम खंबीरपणे या नागरी हक्कांचं रक्षण करत होती. आणि तिसरा अडथळा म्हणजे पत्रकारिता, जी सरकारच्या प्रत्येक निर्णयावर टीका करत होती, प्रश्न विचारत होती. आता सरकारच्या दृष्टीनं या तिन्ही गोष्टी त्यांच्या सुधारणांच्या आड येत होत्या. मग या अडथळ्यांवर मात करायची कशी? सरकारने जो मार्ग निवडला तो थेट आणि धाडसी होता. त्यांनी ठरवलं की आपण थेट संविधानातच बदल करूया. आणि याच पहिल्या घटनादुरुस्तीनं असे 4 मोठे, अगदी पायाभूत बदल घडवले. चला, एक एक करून पाहूया हे बदल नेमके होते तरी काय. तर पहिला बदल, आणि हा खूप महत्त्वाचा आहे, तो होता भाषण स्वातंत्र्याबद्दल, म्हणजे बोलण्याच्या स्वातंत्र्याबद्दल. या बदलाने सरकारला नागरिकांच्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावर नवीन मर्यादा घालण्याचा अधिकार मिळाला. आता हे नीट समजून घेऊया. बघा, या दुरुस्तीच्या आधी सरकार भाषण स्वातंत्र्यावर बंधनं घालू शकत होतं, पण त्याची कारणं खूपच मर्यादित होती, एकदम स्पष्ट होती. पण या बदलानंतर त्यात सार्वजनिक सुव्यवस्था, राज्याची सुरक्षा असे शब्द जोडले गेले. आता हे शब्द ऐकायला साधे वाटले तरी याचा अर्थ खूप व्यापक आहे. म्हणजे सरकारला टीकेचा किंवा विरोधाचा कोणताही आवाज दाबण्यासाठी एक मोकळं रान मिळालं, जे अधिकार आधी त्यांच्याकडे नव्हते. ओके, आता वळूया दुसऱ्या बदलाकडे. हा बदल सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल मानलं जातं. सरकारचा हेतू होता की समाजात जे घटक मागे राहिले आहेत त्यांना विशेष संधी देऊन पुढे आणायचं. पण यासाठी संविधानात एक अशी तरतूद हवी होती जी न्यायालयाच्या परीक्षेत टिकेल. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारने संविधानात एक नवीन कलम टाकलं आणि यामुळे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजांसाठी शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. ठीक आहे. तिसरा बदल हा होता मालमत्तेच्या अधिकाराशी संबंधित. आणि हा बदल देशात मोठ्या आर्थिक सुधारणा घडवण्यासाठी खूप खूप गरजेचा होता. म्हणजे बघा, त्या काळातली जमीनदारी पद्धत सरकारला संपवायची होती. मोठ्या जमीनदारांकडून जमीन घेऊन ती शेतकऱ्यांना वाटायची होती. पण इथे अडचण काय येत होती? तर मालमत्तेचा मूलभूत अधिकार. हा अधिकार या सुधारणांच्या आड येत होता. म्हणूनच ह्या घटनादुरुस्तीने मालमत्तेच्या अधिकारावरच मर्यादा आणल्या. आणि आता येतोय चौथा बदल. हा कदाचित या सगळ्यातला सगळ्यात जास्त वादग्रस्त बदल होता. याला आपण एक प्रकारची कायदेशीर तिजोरी किंवा लीगल लॉकबॉक्स म्हणू शकतो. ही कायदेशीर तिजोरी म्हणजे काय? तर संविधानात एक नवं परिशिष्ट जोडण्यात आलं. आणि गंमत अशी होती की या परिशिष्टात सरकारने एकदा का एखादा कायदा टाकला की त्याला कोणीही न्यायालयात आव्हान देऊ शकत नव्हतं. म्हणजे तो कायदा न्यायिक पुनरावलोकनाच्या पलीकडे जायचा. याचा सरळ अर्थ असा होता की सरकारने बनवलेला कायदा योग्य आहे की अयोग्य हे तपासण्याचा न्यायालयाचा अधिकारच काढून घेण्यात आला होता. तर ही दुरुस्ती मंजूर झाली, पण यामुळे जो वाद सुरू झाला तो अनेक दशक चालला. कारण या दुरुस्तीने फक्त काही कायदे नाही बदलले, तर देशाच्या लोकशाहीच्या मूळ रचनेलाच कुठेतरी धक्का दिला होता. या बदलांचं गांभीर्य किती मोठं होतं हे यावरूनच कळतं की उपेंद्र बक्षी यांसारख्या मोठ्या कायदेतज्ञांनी याला दुसरं संविधान असं म्हटलंय. जणू काही नेहरू सरकारने मूळ संविधानाच्या जागी एक नवं संविधान आणलं होतं.
एवढंच नाही तर काही टीकाकारांनी याला नेहरूवादी संविधान असंही नाव दिलं. त्यांचं म्हणणं होतं की हे बदल म्हणजे नेहरूंच्या वैयक्तिक आणि राजकीय विचारांचं प्रतिबिंब आहे, ज्याने संविधान सभेच्या मूळ विचारांना बाजूला सारलं. तर या सगळ्याचा सार काय? या एका घटनादुरुस्तीने सत्तेचं सगळं गणितच बदलून टाकलं. सरकार म्हणजे राज्य संस्था प्रचंड शक्तिशाली झाली. न्यायव्यवस्थेचे पंख छाटले गेले आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर मर्यादा आल्या. हे जे सत्तेचं संतुलन होतं ते पूर्णपणे विस्कटलं आणि याचे परिणाम खूप दूरगामी झाले. आणि मग शेवटी एक प्रश्न उरतोच की ही घटनादुरुस्ती खरंच त्या काळाची गरज होती? राष्ट्र उभारणीसाठी हे एक आवश्यक पाऊल होतं? की मग या दुरुस्तीमुळे कार्यकारी सत्तेला म्हणजे सरकारला अमर्यादा अधिकार देण्याचा एक धोकादायक पायंडा पडला?